गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही पुरणपोळ्या बनवल्या आहेत. आमटी पुरणपोळीची. आता भजी बनवायची आणि भाजी बनवायची. इथं बटाटे कापते, बटाट्याची भाजी करायची. भजी झाले, पापड भाजले. इथं भजी पापड भाजले. आता बटाट्याची भाजी घातली की मग आम्ही जेवायला बसू. इथं मिरची कोथिंबीर टाकली आहे. त्या दिवशी कांदा लसूण हे टाकलं नव्हतं, फक्त मिरची आणि कोथिंबीर टाकली आणि बनवलेली भाजी. नैवेद्यासाठी कांदा लसूण टाकलं नव्हतं, बिना कांदा लसूणचीच बटाट्याची भाजी बनवलेली. आता इथं फोडणीला मिरची घातले, हळद टाकली. आता ढवळते. बटाटे टाकले आणि मग बटाट्याची भाजी ढवळणार. मग झाली तयार. पाणी टाकल, थोडं शिजायला ठेवल. आता पाणी टाकते, मग शिजायला ठेवते. मग नंतर भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवते. नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कशी बनवली आहे. तुम्ही आम्हाला कमेंटच करत नाही. कमेंट करा थोडीफार, लाईक पण करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. असाच आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी रोज रोज आम्हाला लाईक करत जावा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा कमेंटमध्ये. आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाऊ. पण तुम्ही आम्हाला लाईक करा. थोडा कॅमेरा हललाय, मुलाला कॅमेरा पकडायला येत नाही, लय हलवलंय. त्याला सरळ पकडायला सांगत होती तरी नुसतं हलवत आहे. आणि सगळ्यांनी जेवायला या. इथं झाली भाजी आता माझी तयार. आता इथं नैवेद्य काढते.